नमस्कार दोस्तों, औरंगाबाद न्यूज़ में आपका स्वागत है। इस वक्त जो है तो हम छत्रपति नगर में मौजूद है, जहाँ पे महाशिवरात्रि की बहुत ज़ोरों में और बहुत उत्सव के साथ में यहाँ पे इसका त्यौहार का जो है तो आनंद लिया जा रहा है। यहाँ पे काफ़ी लोग मौजूद थे, इस मंदिर में काफ़ी लोग आए हुए थे। तो इसी के हमारे मांझी नगर सेवक राजू आयरे साहब भी यहाँ पे मौजूद है। तो हम उनसे कहेंगे कि दो शब्द आज के इस दिन के ऊपर आप लोगों से कहें। राजू सर, स्वागत है आपका औरंगाबाद न्यूज़ में। आज महाशिवरात्रि के अवसर पर आप क्या कहना चाहेंगे? महाशिवरात्रि दिन के सबको हार्दिक हार्दिक शुभेच्छाएं। आज हमारे शिव छत्रपति नगर N12 में बहुत सालों से यहाँ पर अखंड हरिनाम सप्ताह शिवरात्रि के अवसर पर मनाया जाता है। 6 दिन होने के बाद 7वें दिन यहाँ पर काले का कीर्तन होकर बड़ा उत्साह मना जाता है। हर साल की तरह इस साल भी 20 साल से यहाँ पर ये अखंड हरिनाम सप्ताह है। हर दिन शाम में सबको खाने का भी प्रोग्राम यहाँ पर बनाया जाता है और बड़ी उत्साह से लोग बड़ी तादाद में इस शिवेश्वर मंदिर में आते हैं। बड़ा पुराना प्राचीन मंदिर है। यहाँ पर सबकी मनोकामनाएं यहाँ पर हुई भगवान पूरी करता है। और यहाँ पर अभी इस साल एक बहुत ही अच्छा उपक्रम या भगवान के लिए जिन्होंने मन्नत मांगे थे, हमारे सुधाकर महाराज शिजूर जो कीर्तनकार है और हमारे उषाताई शिजूर कीर्तनकार, इन्हों समाज में प्रबोधन करने का काम करते। हर जगहों पर जाकर ये कीर्तन करते। तो हम जहाँ पर रहते हैं वहाँ पर महादेव मंदिर के लिए एक बड़ा मुकुट बनाने का उन्होंने संकल्प किया था और वो संकल्प आज उन्होंने यहाँ पर पूरा किया है। 1,11,101 रुपए का करीब उन्होंने चांदी का मुकुट भगवान शिवेश्वर को यहाँ पर अर्पण किया है। सब हमारे शिव छत्रपति नगर, भारत माता नगर N12 पूरे परिसर के तरफ से हम उनको हार्दिक शुभकामनाएं देते कि सही अच्छा काम उन्होंने यहाँ पर किया है। और देखते हैं आप, बहुत सारे लोगों ने यहाँ पर बड़ी बड़ी तादाद में कुछ ना कुछ दान देने का काम किया है। ये शिवेश्वर मंदिर जागरूक है और जागरूक होने के कारण सबकी मनोकामना यहाँ पर पूरी होती है। और आज भी हमारे शेजूर महाराज उषाताई शेजूर, इन्होंने जो यहाँ पर एक अच्छा काम किया है, उसके लिए सही एक मायने में उनको धन्यवाद देना चाहता हूँ कि वो इतने भी ऐसा एक कमाई के दो दो पैसे जमा करके उन्होंने इस शिवेश्वर मंदिर को मुकुट दिया है। फिर से मैं उनका एक बार हार्दिक स्वागत करता हूँ और शिवरात्रि की सबको शुभकामनाएं। धन्यवाद। जय महाराष्ट्र। देखा, राजू आयरे साहब ने बताया कि उषाताई सिजोड़ और सिजोड़ साहब ने इन्होंने 1,11,000 का मुकुट मंदिर पे चढ़ाया है। तो हम उषाताई से आज बात करेंगे कि इन्होंने ये किस तरह से कल्पना की थी कि हमें इस तरह का मुकुट चढ़ाना है। तो उषाताई, आपका स्वागत है औरंगाबाद न्यूज़ में। हम ये जानना चाहते हैं, दर्शक ये जानना चाहते हैं कि आपके मन में कैसी ऐसी एक इच्छा जागी कि हमें मुकुट चढ़ाना है। मराठी बोला तुम्ही. माझी इच्छा होती बोला. 20 वर्षापासून भाड्याच्या घरात राहत होती. शिवेश्वर भगवंताला नवस केला. माझं जर स्वतःचं घर झालं या कॉलनीमध्ये तर मी चांदीचा टोप सोडवीन. तोपर्यंत घराचं बांधकाम सुद्धा करणार नाही. 10 वर्षानंतर माझी इच्छा पूर्ण झाली. चांदीचा टोप शिवेश्वर भगवंताला चढवला. आता इथून पुढं जे आमची कामं करायची ती आम्ही करणार आहोत. ज्या इच्छा आमच्या घरच्या आता त्या आधी पहिले देवाचं केलं, आता नंतर घरचं जे करायचं ते आम्ही करणार आहोत. चलिए, माझी इच्छा पूर्ण झाली. आपको और आगे के लिए भी बहुत बहुत शुभकामनाएं। आप इसी तरह से अपने मन की इच्छा से जो चाहे वो कर सकते करते रहिएगा, क्योंकि ये आज जो है तो भगवान अल्लाह ये सब एक है, हम इनको मानते हैं। और इनके लिए अगर ज़िंदगी का थोड़ा पल हम डालते हैं तो हमारी आंखें की जो आखिरत होती है वो भी कामयाब हो जाएंगी। तो इसके लिए आपके लिए बहुत बहुत शुभकामनाएं। ताकि आप लोगों ने देखा कि यहाँ पे किस तरह से आज महाशिवरात्रि उत्सव का जो है तो आनंद लिया जा रहा है। ज़्यादा से ज़्यादा लोग तादाद में यहाँ आए हुए हैं और हम अपने औरंगाबाद न्यूज़ चैनल की तरफ से, दैनिक औरंगाबाद की तरफ से आज महाशिवरात्रि की तमाम भारतवासियों को हार्दिक हार्दिक शुभकामनाएं देते हैं। और देखते रहिएगा औरंगाबाद न्यूज़। मैं जाकिर अहमद सिद्दीकी, कैमरामैन असलम खान के साथ। जय हिंद, जय भारत। प्रथमतः सर्वांना महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्रद्धायुक्त अंतकरणापासून व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व
मंडळाच्या माध्यमातून शिवछत्रपती नगर आणि शिवेश्वर मंदिराच्या वतीने या ठिकाणी प्रथमतः आमच्या न्यूज चॅनलला श्रद्धेयुक्त अंतकरणापासून महाशिवरात्रीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. भाग्य उदयना बहुजन्म समर्जितेन सतसंगम च लभते पुरुषवेदावही या उक्तीप्रमाणे, या न्यायाप्रमाणे अनंत जन्माच्या भाग्याने या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतात. म्हणून त्याच अनुषंगाने या ठिकाणी शिवछत्रपती एक आदर्श नगर म्हणावं लागेल आणि शिवेश्वर आदर्श पुरुष भजनी मंडळ आणि आदर्श महिला भजनी मंडळ निश्चितच या मंडळाने, या न्यासाने, या ट्रस्टीने भव्य आणि दिव्य असा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि या जगाला एक शांतीचा, एक समृद्धीचा, एक वैभवशाली, एक आदर्श युक्त संदेश या माध्यमातून शिवछत्रपती शिवेश्वर संस्थांच्या वतीने या ठिकाणी जगताला एक अलौकिक, एक आदर्श संदेश या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने आमचे परममित्र आदरणीय पूज्य आमचे कृष्णाजी महाराज आरगडे यांनी सुंदर या जगाला शांती पाहिजे ना म्हणून पसायदानाच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाची सांगताही या ठिकाणी झालेली आहे. मी विनंती करेल याच माध्यमातून, आणि वारकरी संप्रदायाचं आमच्या तत्त्वज्ञान एकच असतं की सुख, समृद्धी, शांती, एक शांतताप्रिय कार्यक्रम व्हावा. आणि त्याच अनुषंगाने तुम्ही निश्चितच न्यूज चॅनलनी या कार्यक्रमाची दखल घेतली. पुनश्च एकदा या ठिकाणी सर्वांच्या वतीने शिवछत्रपती नगर शिवेश्वर संस्थांच्या वतीने, सर्व कमिटीच्या वतीने आपणास आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, वैभव संपन्न हो. आम्ही पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण हिंदुस्थानभर, आदर्श भारतभर आम्ही प्रवास करत असताना वारकरी संप्रदायाचा, हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करत असताना नव्हे तर जगामध्ये, आउट ऑफमध्ये कथेच्या माध्यमातून, सत्संगाच्या माध्यमातून, व्याख्यानाच्या माध्यमातून आणि जगामध्ये आजही कीर्तनाचे कार्यक्रम होतात. हा पूर्ण भारतभर उत्सव होत नाही महाशिवरात्रीचा, तर संपूर्ण समस्त जगामध्ये महाशिवरात्रीचा पर्व काळ या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि निश्चितच न्यूज चॅनलवाले तुमचंही मनापासून स्वागत आहे की आदर्श उपक्रम आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही या जगाला दाखवतात. निश्चितच आमचे भगवान शिवजीचा कार्यक्रम समस्त जगामध्ये होतो. पुनश्च एकदा सर्वांचे या ठिकाणी श्रद्धायुक्त अंतकरणापासून, मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी तमाम जमलेल्या लहान मुलापासून तर वृद्ध मातापित्यापर्यंत आलेल्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि बरं का साहेब, या ठिकाणी एक आदर्श उपक्रम सोहळा संपन्न होतो आहे आणि त्याच माध्यमातून इथे 8 दिवस चूल पेटत नाही म्हणजे या सर्वांची व्यवस्था या कमिटीने सुंदर अशी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आणि जवळजवळ 2-2.5 क्विंटलचं या ठिकाणी अन्नदान केल्या जातं. आणि त्या माध्यमातून कोणाला निमंत्रित नाही, कोणाला सांगितलं नाही तुम्ही हे करा. रात्रीच आमच्या आरगडे बाबांनी सांगितलं की कोणीतरी तयार होतो की आम्ही याही अन्नदानाचा आमच्या जीवनामध्ये आम्हाला भाग प्राप्त व्हावा, पुण्य प्राप्त व्हावं. कारण संसार सुखाचा होण्यासाठी पुण्याची गरज असते, संताची गरज असते. बिनु सतसंग विवेक न होई, रामकृपे बिना सुलभ न सोई. भगवंताच्या कृपेशिवाय बाकी सगळं विश्व शून्य आहे. पुनश्च एकदा सर्वांना महाशिवरात्रीच्या कोटी 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 शुभेच्छा. Coming here, this is the Shiveshwar temple. Bhagwan Shiv's temple should be here. So today is Mahashivratri, and we are all the gathering here. All people should be humbly congrats to you. You should be come here and pray to Bhagwan Shiveshwara. So what you want? You should be say something. I'm grateful to you all Yes, sir. for this opportunity, and I am proud of you. Here, I have already came last tonight. These festivals at night. I am pleased for your good and sweet and generous behavior. Where you staying, sir? Eh? Where you stay? I stay at Himadbad.
my son-in-law. Which is your native place, sir? Native place West Bengal, Bankura. West Bengal. West Bengal. Bankura. Okay, you coming for West Bengal? All the Sambhajinagar people should be thankful for you. Okay, I am and also grateful and thankful to you all. okay, thanks, sir. Thank you very much. आज महाशिवरात्रीचा हा पर्वकाळ आहे. भारतभर आणि विश्वामध्ये आज महाशिवरात्रीच्या पर्वकाळाच्या निमित्ताने प्रत्येक शिवालयामध्ये आनंद उत्सव साजरा होतो आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणातल्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आज भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा अर्चा करत आहेत. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी शिवेश्वर भजनी मंडळाच्या वतीने शिवछत्रपतीनगर या ठिकाणी मागील 20 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न होतो आहे. हे सप्ताहाचं 20वं वर्ष आहे आणि या 20व्या वर्षाची ही भरभरून ज्ञानेश्वरी पारायणाला 100 वाचक बसलेले आहेत. त्याचप्रमाणे दररोजची कीर्तन महोत्सव आणि दररोजची भागवत कथा असे भरभरून कार्यक्रम या ठिकाणी आहेत. चांगला प्रतिसाद श्रोत्यांचा आणि भाविकांचा मिळत आहे. आणि विशेष म्हणजे दररोज संध्याकाळी सर्व सगळ्यांनाच ग्रामवासियांना अन्नदान या ठिकाणी मंडळाच्या वतीने ठेवण्यात आलेलं आहे. असा भरभरून असा महाशिवरात्रीचा पर्वकाळ या ठिकाणी साजरा होतो आहे. या महाशिवरात्रीच्या पर्वकाळाच्या निमित्ताने शिवेश्वर भजनी मंडळाच्या वतीने आणि व्यासपीठाच्या वतीने श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य गजानन महाराज सोनवणे आणि आणि भजनी मंडळाच्या वतीने सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.